जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचा जो हा लढा होता आरक्षण, मराठ्यांना आरक्षण मिळण्यासंदर्भात, तर तो विजयी झाल्याबाबत अनेक म्हणजे आता उत्साह सगळीकडे सादर होतो आहे. परंतु खरंच मराठ्यांना न्याय भेटलाय का? आता इथं प्रश्न सुरू झालेला, सरसकट मराठ्यांना आरक्षण, तर तो जो आरक्षण आहे तो आता कुणबीपर्यंत म्हणजे येऊन पोहोचलाय. म्हणजे सरसकटचा तिथं कुठंही असा जो आता यांनी नोटिफिकेशन अध्यादेश काढलेला आहे, आता तो जी आर नाहीये, अध्यादेश आहे. आता तो जी आर ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये जाईल, अधिवेशनामध्ये ठेवलं जाईल, त्याला मंजुरी झाल्यानंतर मग त्याचा कायद्यामध्ये त्याचा रूपांतर होईल. आणि ते कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग ते पुन्हा कोर्टामध्ये त्याला कोणी चॅलेंज केला तर तिथं तो टिकल का नाही हा भाग वेगळा आहे. परंतु सध्याचा जो नोटिफिकेशन आहे, अध्यादेश जो आहे, त्याच्यामुळं खरंच म्हणजे मराठ्यांना न्याय मिळालेला आहे का? तर आता आपण इथे बघा, 2017चा जो जी आर आहे, 24 नोव्हेंबर 2017चा जो जी आर आहे, त्याच्यामध्ये म्हणजे आता 2000चा जो आपला जात पडताळणीचा जो नियम आहे, जातीच्या दाखल्याचा जो नियम आहे, त्याच्यामध्ये 2017 मध्ये त्यांनी काही म्हणजे करेक्शन केलेले आहेत. आता इथं बघा, त्या करेक्शन मध्ये त्यांनी नियम 4 जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे स्पष्टता जी आहे ती उल्लेख केले. पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाण. आता हे ज्याचे कास्ट व्हॅलिडिटी ब्लड रिलेटिव्हची असेल तर तो जो पुरावा आहे तो म्हणजे पुरावा महत्वाचा पुरावा समजून मग इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे. हा म्हणजे 2017 मध्ये हा जी आर काढून त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्टता केलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी मग पुढं नियम क्रमांक 5 मध्ये, जर अर्जदाराने पडताळणी समितीने निर्गमित केलेल्या अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने इतर कागदपत्राची किंवा पुराव्याची मागणी न करता सदर अर्जदाराने सादर केलेले वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. आता इथपर्यंत ह्या जी आर मध्ये म्हणजे सुस्पष्टता तिथं दिलेली आहे का जर कोणाच्या ब्लड रिलेटिव्हची वैधता प्रमाणपत्र असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, तर त्याच्या तो महत्वाचा पुरावा मानायचा आहे आणि इतर पुराव्याची मागणी करू नये. परंतु जर आपण इथं पाहिलं, आता इथं नियम 16 मध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची सांशांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडील व रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र. आता इथं जो आपल्या मनोज जरांगे पाटलांचा जो मागणीमध्ये सगळे सोयरे, आता या सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये शासनाने असं क्लिअर म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाहीये का सगळे सोयरे म्हणजे कोणाला म्हणजे गणले जाणार आहेत, ते अद्याप सुस्पष्टता त्याच्यामध्ये नाहीये. आणि मुळातच आपला देश हा पितृसत्ताक असल्यामुळं आपल्या जातीचा जात ही वडिलोपार्जित म्हणजे ब्लड रिलेटिव्ह कडनंच म्हणजे सिद्ध होते, आईकडनं सिद्ध होत नाही. फक्त काही जे समाज आहेत जे म्हणजे आई म्हणजे मातृसत्ताक ज्या समाज आहेत त्यांचाच म्हणजे जात पडताळणी आईच्या याच्यावरनं दिली जाते. आता याच्यामध्ये म्हणजे जसं देवदासी मध्ये हे ज्या समाजाचे लोक आहेत त्यांचे जे मुलांना आईच्या जातीवरनं दिला जातं. किंवा असं पण होतो
का लहानपणात बाळाचा बाप निघून जातो, घर सोडून जातो, अशा वेळेस तो जो बाळ आहे तो आईच्या संगोपनामध्ये तिच्या समाजामध्ये तो वावरतो आणि त्याच्यामुळं त्यावेळेस त्या मुलाला आईची जात लागते. म्हणजे ते हे स्पष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते पण सिद्ध करावं लागतं. एक म्हणजे जो बाळाचा वडील आहे तो लहानपणीच म्हणजे निघून गेलेला आणि त्याचा पालन पोषण जो आहे तो आईच्या समाजात वावरत असल्यामुळं तिथं संगोपन झालेलं आहे. तर त्यावेळेस त्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. मात्र कास्ट व्हॅलिडिटी ही वडिलांचे कडील जे असतात त्यांनाच म्हणजे मिळते. आता ही जी गोची इथं बघा, इथं स्पष्टीकरणामध्ये ती गोची करून ठेवलेली आहे. म्हणजेच शासनाने एका साईडला तुमचा GR काढायचा आणि रक्त नाते संबंधांतर्गत नातेवाईकांना तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी करू नये हा GR काढते. परंतु स्पष्टीकरणामध्ये पुन्हा समिती, जात पडताळणी समितीला अमर्याद म्हणजे त्यांनी तिथं अधिकार दिलेले आहेत. आता या स्पष्टीकरणामध्ये केवळ वर उल्लेख केलेले दस्तावेज सादर करणे याचा अर्थ अर्जदाराची साबिती भारापासून मुक्तता झाली असा होणार नाही. आता याचा अर्थ असा होतो का म्हणजे जर त्या जात पडताळणी समितीला संशय आला तर ते तुम्ही हे जे ब्लड रिलेटिव्हचे कास्ट व्हॅलिडिटी दिले याचा अर्थ तुम्ही म्हणजे तुमची जात सिद्ध करण्यापासून मुक्त होत नाही. म्हणजे तिथं जात पडताळणी समिती तुमच्याकडनं आणखी पुरावे मागू शकते. हा जो म्हणजे हे जे असे मोगम म्हणजे असतात ना, याच्यामुळं म्हणजे अर्जदाराची म्हणजे फसगत होते आणि त्याला पिळवणूक, थोडक्यात म्हणजे पिळवणूक होते. आणि जे काही अधिकारी म्हणजे लोभ आणि पैशाची म्हणजे इच्छा ठेवतात तर त्यांच्यासाठी हा जो आहे तो इझी त्यांना एक कारण सापडतो, कारण त्या GR मध्येच त्याचा अंतर्भूत केलेला आहे. तर ही अशी दुहेरी जी टिप म्हणजे असते ना, तर त्याच्यामुळंच म्हणजे जास्त करून जे जातीचे दाखले व्हॅलिड करण्यासाठी जे जातात मुलं तर त्यांना इथं त्यांची पिळवणूक होते. आता त्याच्यानंतर 2018ला पण त्यांनी एक GR काढलेला आहे. आता त्या GR मध्ये इथं बघा म्हणजे इथं जे समितीला अमर्याद जे दिलेले आहेत. आता ऍक्च्युली ह्याचा अर्थ व्यवस्थित होऊ शकतो, परंतु ज्यांना म्हणजे एखाद्या जो भरकटलेला जात पडताळणी अधिकारी असेल किंवा त्याच्या म्हणजे करप्ट म्हटलं तर चालेल, मग असे जे करप्ट अधिकारी आहेत तर त्या या GRचा विचित्र अर्थ काढतात. आता इथं बघा 2018चा जो GR आहे त्याच्यामध्ये खऱ्या मागासवर्गीयांना वेळेवर जातीचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे व मागासवर्गीयांच्या जातीचा नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बिगर मागासवर्गीय जातीच्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र दिली जाऊ नये हेही सक्षम प्राधिकाऱ्याने कटाक्षाने पाळावे. आता इथं काय होतो म्हणजे याचा अर्थ असा होतो का समजा एखाद्याने आपल्या भावाचा समजा जातीचा दाखला किंवा कास्ट व्हॅलिडिटी सादर केली, मग तो जो त्याचा भाऊ आहे किंवा चुलत भाऊ आहे मग ते काय समजतील. आता इथे नामसदृश्य म्हणजे ते तुमचा भाऊ, नक्की तो तुमचा भाऊच आहे ना, का तुम्ही ते नामसदृश्य नामचा फायदा घेत तुम्ही बिगर तुमचा जो नातलग नाहीये, नातेवाईक नाहीये आणि त्याचा तुम्ही डॉक्युमेंट्स वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करताय. मग अशा वेळेस मग त्याच्याकडे मागणी केली जाते का तुम्ही महसुली पुरावे द्या किंवा शैक्षणिक पुरावे आणखी द्या. म्हणजे इथं म्हणजे त्याचा जो गळचेपी, अर्जदाराची गळचेपी केली जाते आणि इथंच त्याला म्हणजे जे आहे त्रास सहन करावा लागतो. आणि दुसरा एक म्हणजे त्यांना मुद्दा असतो का बाबा तुम्ही जे मानक दिनांकापूर्वीचा जो मुद्दा आहे तर ते मानक ठीक आहे, मानक दिनांकाचा मुद्दा म्हणजे जर परराज्यातला माणूस आपल्या महाराष्ट्रात येऊन आणि तो म्हणजे त्यांनी हे महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घेऊ नये, मागास प्रवर्गाचे फायदे घेऊ नये हे पर्यंत ठीक आहे.
परंतु ज्यावेळेस आपल्याकडे GR निघते तर त्या GR मध्ये ज्या मुद्दा आहे तो चांगल्या हेतूसाठी असतो, परंतु काही अधिकारी जे आहेत हे जे मुद्दे आहेत त्याचा म्हणजे त्यांच्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावून आणि त्याच्यामुळं जे अर्जदाराची त्याची पिळवणूक केली जाते. अनेक समित्या इमाने ऐतबार काम करतात, त्याच्यामध्ये का दुमत नाहीये. मात्र अनेक ज्या समित्या आहेत त्या, आणि याबाबत जे आहे आता नुकतेच मागील वर्षी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरोप केलेला का जात पडताळणी समित्या या म्हणजे पैसे कलेक्ट करण्याचा आगार झालेला आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आता हा जो मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात झालेली सरसकट मराठे, परंतु आता ते सरसकट मराठ्यांचा नाहीये, आता तो मुद्दा येऊन पोहोचलाय कुणबी. आता कुणबी प्रमाणपत्र 56 लाख किती जे शासन सांगते, तर त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे कुणबी लोक म्हणजे होते, पाटीदार होते, अनेक जे जे म्हणजे पाटील लावतायत किंवा जे म्हणजे मराठा म्हणूनच म्हणजे त्यांचा एक हे असतो म्हणजे दिसायला. परंतु त्यांचे जे कुणबीचे त्यांच्याकडे दाखले आहेत, पाटीदार वगैरे असे जे दाखले आहेत ते ओबीसी मध्ये पूर्वीपासून आहेत. मराठवाडा, परंतु इथं एक गोष्ट नक्की चांगली झाली, मनोज जरांगे पाटलांना इथं यश, इथं हे बरं झालं का जे मराठवाड्यामध्ये कुणबींना प्रमाणपत्र दिले जात नव्हते ते आता कमीत कमी काहीतरी 36,000 का काय प्रमाणपत्र तिथं इश्यू केले. परंतु ही जी प्रमाणपत्र आहेत, ही जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जातीचे दाखले आहेत, ते पडताळणी समितीमध्ये पण टिकले पाहिजेत. त्या अनुसारच GR बनलं तरच म्हणजे फायदा होणार आहे, नाही तर काहीही फायदा होणार नाही. आता राहिली गोष्ट जी सगळे सोयरे, तर त्या सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती पण म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. नाहीतर सगळे सोयरेचा जो त्याचा अर्थ जो आहे, प्रत्येक जण जात पडताळणीमध्ये किंवा वेगवेगळे अधिकारी हे वेगवेगळे त्याचा अर्थ काढू शकतात आणि म्हणजे एकंदरीत जो अर्जदार आहे, जो लाभार्थी आहे, त्याची पिळवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जो म्हणजे अध्यादेश आहे, GR याला म्हणता येणार नाही जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये ठेवलं जात नाही. तर जोपर्यंत हे मंत्रिमंडळात ठेवून कायदा झाल्यानंतर पण जर त्याला कोणी चॅलेंज केला नाही कोर्टामध्ये तर ते टिकल, परंतु जर कोणी चॅलेंज केला तर त्याला पण म्हणजे मागं जसं आपण पाहिलं, काही कायदे जे हायकोर्टाने मध्ये नाकारले गेले तर काही कायदे जे आहेत सुप्रीम कोर्टात नाकारले गेले. तर पाहूया पुढं. परंतु आता जे काही अध्यादेश आहेत, जे काय आता म्हणजे सर्वे वगैरे होतोय, तर त्या अनुषंगाने जर सरकारने याच्यामध्ये काही म्हणजे ठळक असं काम केलं जे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल तर ते होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.